मराठ्यांना सरसकट आरक्षण म्हणजे ओबीसी यांच्या ताटातील अन्न हिसकावल्या जाणार. प्राध्यापक रमेश पिसे. बघा ग्राफिनवर न्यूजवर खास करून वास्तविक जे आज आरक्षणाला विरोध करून राहिलेला आहे. जनक छत्रपती शाहू महाराजांचा, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराजांचा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, समतेचे कैवारी राष्ट्रपिता महात्मा फुल्यांचा, समतेचे कैवारी राष्ट्रपिता महात्मा फुल्यांचा, सावित्री आईचा. बॅनरवर आम्ही संविधान चौक नागपूर इथे धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे. मी प्राध्यापक ॲडव्होकेट डॉक्टर रमेश पिसे, राष्ट्रीय संयुक्त मोर्चाचा राष्ट्रीय महासचिव आहे, ओबीसी क्रांती दलाचा कार्याध्यक्ष आहे आणि अखिल तेली समाज महासंघाचा मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे, ओबीसी जनमोर्चाचा उपाध्यक्ष आहे. मी या सगळ्या भूमिकेतनं हे सांगतो आहे की हे आंदोलन केवळ आपण नागपूरपुरतं किंवा महाराष्ट्रापुरतं मर्यादित ठेवून आपल्याला न्याय मिळणार नाही. कारण ज्याही पॉलिसीज बनतात त्या केंद्रामध्ये बनतात. खास करून जी आरक्षणाची पॉलिसी आहे, जातीनिहाय जनगणनेची पॉलिसी आहे, तर ही जी आहे ही केंद्र सरकारशी निगडीत आहे. आणि म्हणून आपली मागणी जी आहे ही प्रामुख्याने आपण कुठल्या गोष्टीला प्राधान्य द्यायचा हा प्राधान्यक्रम ठरवला पाहिजे. होतं कसं की आपल्याला छोट्या मोठ्या गोष्टीत महाज्योती तुम्हाला हे देऊन टाकतो, पोरांना हे देऊन टाकतो, 72 हॉस्टेल देऊन टाकतो, या मागण्या आपल्या फार क्षुल्लक आहेत. त्याच्यावर आपण कॉम्प्रोमाइज करून आपलं आंदोलन थांबवलं नाही पाहिजे. आपली प्रामाणिक मागणी प्रामुख्याने असली पाहिजे ओबीसीच्या जातनिहाय जनगणनेची. केवळ ओबीसी नव्हे तर ओबीसी समवेत सर्व प्रवर्गाच्या जातनिहाय जनगणनेची मागणी आपली असली पाहिजे. ती शेवटपर्यंत आपण रेटून धरली पाहिजे. समजून झालं की केंद्र सरकारला जर काही कारणास्तव एवढ्यामध्ये जर ते करणं शक्य नसेल तर सगळ्या प्रामुख्याने ज्या ज्या राज्यांमध्ये जनगणना झाली आहे तिथे हे प्रूव्ह झालं आहे की ओबीसी हा अराऊंड 65% आहे. आपण रफली 60% मानूया. आमचं म्हणणं आहे की जेही केंद्रामधले राजकीय पक्ष आहेत किंवा ज्या काही इंडिया आघाडी आहे किंवा इंडिया आहेत यांनी हे ठरवून टाकायला पाहिजेत की जर ओबीसी 60% आहेत तर आम्ही 60% विधानसभेच्या, लोकसभेच्या, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागा आमच्या पक्षाच्या आम्ही 60% ओबीसींना देणार. हे प्रामाणिक त्यांनी धोरण अवलंबिलं पाहिजे. दुसरी गोष्ट ही आहे की समजून चाला की EWSचं आरक्षण आपण 10% दिलं म्हणजेच इंदिरा साहनीची जी 50%ची जी कॅप होती ती ऑलरेडी क्रॉस झालेली आहे. तर ती 85% जर इथे जर बहुजन समाज आहेत तर तुम्ही 85% आरक्षण तुम्ही घोषित करा ना, काहीच प्रॉब्लेम नाही. जरांगेंचाही प्रश्न सुटतो आणि इथल्या ओबीसींचाही प्रश्न सुटतो, SC STचाही प्रश्न सुटतो, मुस्लिमांचाही प्रश्न सुटतो. म्हणून जिसकी जितनी संख्या बारी उसकी उतनी भागीदारी या तत्वावर आम्ही आधी मध्य प्रदेश आणि छत्तीसगड इथे मी बिलासपूरला आंदोलन केलं. त्याच्यानंतर गोव्याला, महाराष्ट्र आणि गोवा या 2 राज्यांना मिळून आम्ही गोव्याला आंदोलन केलं 6 आणि 7 ऑगस्टला. त्याच्यानंतर मागच्या 30 आणि 31ला राजस्थान आणि जवळपास 27 स्टेटमधले प्रतिनिधी, ताईची मुलं वगैरे होती, 27 स्टेटचे प्रतिनिधी आले. तिथेही आम्ही तीच मागणी नरेंद्र मोदी साहेबांच्या धाकट्या भावांना, वडील भावांना, तिथल्या मुख्यमंत्र्यांना दिली. आणि आता माझं आंदोलन येत्या 27 आणि 28ला बिहारला आहे. महत्त्वाची गोष्ट ही आहे की महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये जो जरांगेंच्या माध्यमातून मराठ्यांचं जे कुणबीकरण आणि ओबीसीकरण सुरू आहे याला आमचा सक्त विरोध आहे. कारण जेव्हा तुम्ही प्राप्त जे म्हटलं आहेत किंवा जे सुटेबल कास्ट म्हटलं आहेत तर ती आयडेंटिटी आता वगळून तुम्ही जर सरसकट जर द्यायला लागलेत तर सरसकट जर समजून चालला की तो मराठा कुणबी झाला आणि ओबीसीत आला तर निश्चितच इथल्या सगळ्या ओबीसींच्या ताटातलं अन्न जे आहे ते हिसकवल्या जाणार, यात वाद नाही आहे. हे आंदोलन कंटिन्यू राहण्याला तुमचं आता आमची काल परवाला एक बैठक झाली रवी भवनमध्ये. मला वाटतं आपण सगळे पत्रकार बंधू होतात. 12 तारखेला आमची एक कोर कमिटीची बैठक आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रामधल्या सगळ्याच ओबीसी प्रवर्गामध्ये येणाऱ्या ज्या जाती आणि ज्या संघटना आहेत किंवा जे काही राजकीय समूह आहेत ते आमच्यासोबत आहेत. हे काही कुणाला काउंटर करण्यासाठी नाही आहेत. आम्हाला आरक्षणाचं संरक्षण करायचं आहे, ती आमची मागणी आहे. आणि त्यासाठी आम्ही निश्चितच जोपर्यंत आम्हाला सरकार
राज्य सरकार आणि केंद्र सरकार आश्वस्त करत नाहीत की तुमचं आरक्षण आम्ही हिरावून घेणार नाही, कुणालाही हिरावू देणार नाहीत आणि तुम्हाला संख्येच्या प्रमाणामध्ये भागीदारी देणार नाहीत, तोपर्यंत आम्ही लढत राहू आणि निश्चित आम्ही जिंकू. कारण आमच्या पाठीशी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांचं संविधान आहे. जय भारत, जय संविधान. जय ज्योती.